त्यांच्याकडे असेल. ओ क्लीन बोल्ड, वन मोर विकेट. 9वा धक्का आपल्याला पाहायला मिळतोय आय एकविरा क्रिकेट संघ दातिवलीला. 40 धावा धावफलकावरती आहेत आणि या डावामधला शेवटचा चेंडू टाकण्यासाठी स्वयं तयार होईल. यश पाटीलकडे स्ट्राइक. या डावामधला शेवटचा चेंडू तो फेस करणार आहे. 40 धावा धावफलकावरती. सागाव आणि कोळगाव दोन्ही संघांचे कॅप्टन टॉससाठी रिपोर्ट करा आपण. ओ लॉफ्ट केला एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर जज करतात आणि फलंदाज बाद. ऑल डाऊन. आय एकविरा क्रिकेट संघ दातिवली ऑल आउट झालेले 40 वरती. डाव पहिला संपला. 41चं लक्ष असेल गावदेवी क्रिकेट संघ पिसवली समोर. यांचं नाव मित्रांनो तुमच्या कानावरती आला तर तुम्हाला ही अभिमान वाटेल की आगरी समाजाचे 2 सुपुत्र सध्या भारतासाठी खेळत आहेत. स्वयं होते स्ट्रायकिंग एंडवरती. खुलवट टप्पाचा बॉल. डावखुऱ्या हाताचा बॅट्समन त्यासाठी लॉंग ऑन मिसफील्ड झाली आणि सुरुवातीपासून चुका करतोय दातिवली संघ. कारण पहिलाच बॉल नो आला. बेनिफिट मिळाला गेला तो म्हणजे संजयला त्याचा फायदा उचलला नाही. स्वयंकडे जेव्हा जेव्हा तुम्ही प्रत्येक क्रीडांगणावरती स्ट्राईक गेली आहे ना तेव्हा त्याच्या बॅटमधून सुरुवातीला मोठेच फटके तुम्हाला पाहायला मिळालात. यंगस्टर आहेत परंतु संजय या सगळ्यांना घडवत असो. पहिल्या डावामध्ये आपण तेच पाहिलं. तब्बल 6 गडी अगदी कॅच आउटच्या स्वरूपात बाद झाले. 2 फलंदाज रनआउट, 1 बोल्ड सुद्धा झाला. म्हणजे परिस्थिती ही सुरुवातीलाच बिकट आली. ताकदीचा वापर केला गेला. पॉवर प्ले सुरू आहे. टप्पा पडलाय. डीपमध्ये बॉल चाललाय ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला आणि 2 टप्प्याने बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंच सांगत असताना की लागोपाठचा हा दुसरा चौकार. माध्यमातून सुंदर संगीत तुम्हाला ऐकायला मिळाली आहेत. एकविरा मातेचं सुंदर संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकलं. लागोपाठचे 2 चौकार आल्यात. पुन्हा एकदा स्वयंच्या बॅट म्हणून सुपर शॉट. इनफिल्डला क्लिअर केलं. हेमंत होतं त्याच्या डोक्यावरून. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा तिसरा चौकार. लागोपाठचे 3 चौकार आल्यात स्वयंच्या बॅटमधून. सुंदर सुरुवात पहिल्या षटकामध्ये करत असताना स्वयं थांबून खेळण्याचा प्रयत्न. ऑफसमच्या बाहेर होता चेंडू. स्वयंने तेच दर्शवलं अंपायर्सला की कदाचित अनुमानाने हा बॉल ऑफसमच्या बाहेर निघाला असावा. तेच झालं. अंपायर्सने लगेच दर्शवलं गेलं की हा व्हाईट बॉल. सध्या तरी आपण परिस्थिती बघत आहोत ज्या धावसंख्या डिफेंड करायच्या होत्या. मग त्या अनुमानाने पहिलं षटक हे कमबॅकीचं राहायला हवं होतं परंतु 15 धावसंख्येचं षटक आलंय. स्वयंसाठी हा बॉल शॉर्ट बॉल. सुंदर फटका. नटराज साईने फक्त दिशा दिली. टप्पा बघितला गेला आणि टप्प्याचा वापर केला गेला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्वयंच्या बॅटमधला हा चौथा चौकार. सागाव आणि कोळेगाव या षटकानंतर लगेचच आपण टॉस करणार आहोत. सो विनंती करूयात दोन्ही टीमचे कॅप्टन सागाव आणि कोळेगाव टॉसच्या संदर्भात तुम्हाला रिपोर्टिंग करायची. आपण मॅन ऑफ द मॅच साठी इन्व्हाइट करूया. नो डाऊट बॉलिंग करत असताना 3 विकेट. बॅटिंग करत असताना सुरुवात चांगली. 16 धावसंख्या ज्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. स्वयं ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. प्रोत्साहन देतात स्वयंला कारण संजयला हे माहिती आहे की येणाऱ्या पिढीमध्ये स्वयं एक चांगला खेळाडू बनू शकतो. कालच्या संदीपजी ठाकूर यांचे शुभ हस्ते देत आहोत आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वयंला. साहेबांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत मॅन ऑफ द मॅचची ही सुंदर ट्रॉफी. थोडीशी चर्चा आपण स्वयंसोबत जरूर करणार आहोत कारण यंगस्टर खेळाडू असतात आणि त्यांना पुढे जाण्यासाठी आपण ओपिनियन त्याचे घेत असो. असं वाटतं की यंगस्टर असल्यानंतर त्यांच्या मुखातून काहीतरी नवीन आपल्याला ऐकायला मिळेल कारण भरपूर साऱ्या गोष्टी क्रिकेटमध्ये अशा आहेत की आपण असं म्हणतो की माती जेव्हा ओळी असते तेव्हा तिला योग्य तो आपण आकार देऊ शकतो आणि स्वयंच्या बाबतीत तेच आहे मित्रांनो. ॲज अ यंगस्टर म्हणून 2 वर्षात त्या खेळाडूला तुम्ही पिसवली संघाचं प्रतिनिधित्व करताना बघितलं. संजयचं खूप चांगल्या प्रकारे योगदान आणि त्यानंतर आपण कोमल दादा यांना विसरून कसं चालेल कारण 40+ ते अप्रतिम खेळाडू आहेत. या टीमला खऱ्या अर्थाने तुम्ही बघत जरूर आहात परंतु
अंडरआर्म बॉक्स क्रिकेटने या टीमची सुरुवात झाली, परंतु आज ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये खूप चांगलं करतात. हा होता स्वयं, त्याला दिली आपण मॅन ऑफ द मॅच. सेकंड मॅच